माझा एक मित्र आणि मी दोघं थोडंसं फिरत होतो गावातनं, आणि फिरत असताना एक प्लॉट होता आणि तो प्लॉट दाखवून तो मला म्हणला की अरे ह्या प्लॉटची किंमत तुला माहिती आहे का? मी म्हणलं नाही रे, किती आहे? तर तो म्हणला 2 कोटी रुपयाला हा प्लॉट झालाय. पण माझे वडील गेल्या महिन्यात ज्यावेळी मी असं चाललो होतो त्यावेळी त्यांच्याबरोबर फिरत असताना ते मला म्हणले की हा प्लॉट मी ज्यावेळी होतो तुझ्या वयाचा त्यावेळी तो 2 लाखाला मिळत होता. मला फार वाईट वाटलं, म्हणला प्रचंड वाईट वाटलं. वडिलांनी त्यावेळी तो 2 लाखाला का घेतला नाही? आणि मला तर पोचलंच, पण मी त्यांनाही म्हणलं की अरे तुम्ही काय त्यावेळी घ्यायला पाहिजे होतं. पण ते म्हणले अरे माझी परिस्थिती नव्हती तेवढी घ्यायची. पण तरी ते मला पटत नव्हतं. मग मी त्याला म्हणलं की बरोबर आहे तुझं म्हणणं, पण कंडिशन ही की मग तू आत्ता का घेत नाही? तर तो म्हणला की आता 2 कोटीला मी कसं घेणार? मग मी त्याला म्हणलं अगदी बरोबर की तू ज्यावेळी 20 वर्षानंतर तुझ्या मुलाला फिरायला घेऊन येशील त्यावेळी त्या मुलाला म्हणशील की हा 2 कोटीला मिळत होता, त्यावेळी ह्या प्लॉटची किंमत किती असेल ज्यावेळी तू मुलाला 20 वर्षांनी भेटून सांगायला आलेला असशील त्यावेळी? तर तो म्हणला नक्कीच 20 करोडच्या आसपास गेलेली असेल. मग सेम थिंग तुझा मुलगाही असाच तुला म्हणेल की अरे त्यावेळी 2 करोडला मिळत होता, वडिलांनी घेतला नाही. पण त्याला काय माहिती की त्या काळात त्यांची ती कॅपॅसिटी किती होती. खरंच प्रॅक्टिकली विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण बऱ्याच वेळा आपल्या मागच्या पिढीला कोसत असतो की काश माझ्या वडिलांनी हा प्लॉट घेतला असता, काश माझ्या वडिलांनी ही प्रॉपर्टी घेतली असती, काश माझ्या वडिलांनी इन्व्हेस्टमेंट चांगल्या केल्या असत्या, त्या काळात हा शेअर घेतला असता आणि त्याची आजची किंमत एवढी मिळाली असती वगैरे वगैरे. पण गंमत लक्षात घ्या की आपली लग्न आत्ता झाल्यानंतर आपलं पहिलं मूल कितव्या वयाला आपल्याला मिळालं? तर 27-28 वयाला. पण तेच आपल्या आई वडिलांच्या बाबतीत कंडिशन काय? वडिलांना ते त्यांच्या 21व्या वर्षीच मूल जन्माला आलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर त्या काळात किती जबाबदाऱ्या पडल्या असतील. म्हणजे त्यांच्या एवढ्या जबाबदाऱ्या असताना ते जे काही कमवत होते त्या कमाईतनं ते तेवढीच इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच गोष्टी करू शकत होते. आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्याला शिक्षण योग्य दिलं, हीच त्यांची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. हे नीट लक्षात घ्या. आणि ही जर गोष्ट माझ्यावर त्या वयात आली असती यदा कदाचित माझ्या वयाच्या 21व्या वर्षी, तर माझ्या मुलांना मला सांभाळतं पण यदा कदाचित नीट आलं नसतं. त्यामुळं जो तो आपले जे पालक आहेत ते त्या काळात जे करत होते किंवा केलंय ते योग्यच आहे. पण ही गोष्ट मला सुद्धा कळायला माझ्या आत्ताचं 40-45 वय उजडलं आणि ते ज्ञान माझं वाढल्यानंतर मला आलं. नाही तर मलाही पूर्वी असं वाटायचं की माझ्या वडिलांनी प्रॉपर्टीजमध्ये किंवा इक्विटीमध्ये पैसे का घालून ठेवले नाहीत, त्याचा उपयोग किती आज मोठा झाला असता, किती फायदा झाला असता. पण हेच गोष्ट आहे की त्या काळात त्यांचं उत्पन्न जेवढं होतं, त्यांनी जे काही केलं ते खूप मोठं होतं माझ्यासाठी, हे मला आता समजायला लागलंय. आणि त्यामुळे तुम्हीही लक्षात घ्या की आपल्या मागच्या पिढीला ब्लेम करण्यापेक्षा आज मी काय एक्स्ट्रा करू शकतो, मी एक्स्ट्रा काय मेहनत घेऊ शकतो हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.